परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या ठाण्यातून मराठी न बोलणाऱ्या रिक्षाचालकांविरोधात कारवाई सुरू करण्यात आलेली आहे। रिक्षाचालकांनी प्रवाशांशी मराठीत संवाद साधावा यासाठी ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाने सकाळपासून ही कारवाई सुरू केली आहे। यामुळे मराठी येत नसलेल्या रिक्षाचालकांची तपासणीपासून वाचण्यासाठी धावपळ सुरू असल्याचं चित्र आहे। अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांना व्यावहारिक मराठी भाषा येत नसल्याने प्रवासी आणि चालक यांच्या वादाच्या अनेक घटना घडलेल्या आहेत। त्यानंतर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मराठी भाषा अनिवार्य करण्याची सूचना केली होती। या निर्णयाला विशेषतः मुंबईतील काही रिक्षा आणि टॅक्सी संघटनांनी विरोध केला, त्यामुळे मराठी भाषेचा मुद्दा आणखीन चर्चेत आला होता। अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी 15 ऑगस्टपर्यंतची मुदत देण्यात आली होती। चालकांना व्यावहारिक मराठी भाषेचे ज्ञान मिळावे आणि प्रवाशांशी मराठीतून संवाद साधावा या उद्देशाने हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे मराठी भाषा पाठ्यक्रम अभियान राबवण्यात आले होते। या अभियानांतर्गत रिक्षा आणि टॅक्सी चालकांना दैनंदिन व्यवहारात वापरली जाणारी मराठी वाक्य, प्रवाशांशी संवाद साधण्यासाठी आवश्यक भाषेचे प्रशिक्षण देण्यात आले। मुदत संपल्यानंतर प्रादेशिक परिवहन विभागाकडून कारवाईला सुरुवात करण्यात आलेली आहे। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या ठाण्यामध्ये ठाणे शहरात या कारवाईला सुरुवात करण्यात आलेली आहे। ठाण्यात मराठी न बोलणाऱ्या रिक्षाचालकांविरोधात सकाळी 10:30 वाजल्यापासून ही कारवाई सुरू करण्यात आलेली आहे। या कारवाईसाठी 4 पथके तैनात करण्यात आलेली आहेत। ठाणे स्टेशन, माझीवाडा, वागळे इस्टेट आणि खुपट बसस्थानक परिसरामध्ये या पथकांकडून रिक्षाचालकांची थेट तपासणी सुरू आहे। या तपासणी दरम्यान मराठीत बोलता न येणाऱ्या रिक्षाचालकांना नोटीस देऊन महिनाभराची मुदत दिली जात आहे। या मुदतनंतर पुन्हा त्यांची तपासणी केली जाईल। त्यानंतरही मराठीत संवाद साधता आला नाही तर संबंधित रिक्षाचालकांचा बॅच निलंबित करण्याची पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल, अशी माहिती ठाणे प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील यांनी दिली आहे। तुम्हाला बोललो दादा गाडी सावकाश चालवा, म्हणजे काय गाडी मी सावकाश चालवतो, बरोबर। तुम्हाला मी म्हटलो गाडी उजवीकडे वळवा, म्हणजे काय रेडी सर। तुझं नाव सांगा तुम्हाला मी सांगितलं काका गाडी सावकाश चालवा, म्हणजे काय व्हेरी गुड। महिनाभरापासून मराठी भाषा देखील जे महाराष्ट्रात जर व्यवसाय कारभाराला जोर धरू लागलेला आहे। 15 ऑगस्ट माननीय परिवहन मंत्री श्री सरनाईक साहेब यांच्या संकल्पनेतून तसेच माननीय RTO मॅडम श्रीमती हेमांगिनी पाटील मॅडम यांच्या आदेशाप्रमाणे ठाणे RTOतील आम्ही सर्व अधिकारी आजपासून ठाण्याच्या वेगवेगळ्या भागांमध्ये कारवाईला सुरुवात करत आहोत, ज्यामध्ये आम्ही प्रत्येक रिक्षा थांबवतोय। त्या रिक्षा चालकाचं लायसन्स आम्ही तपासतो आहोत। त्या लायसन्समध्ये त्याचं जे नाव असेल, जे महाराष्ट्रीयन आहेत त्यांचा तर काहीच प्रश्न नाही आहे, आणि जे नॉन महाराष्ट्रीयन आहेत त्यांना आम्ही काही प्रश्न विचारतो आहोत, आणि जेणेकरून आम्हाला कळेल की त्यांना मराठी भाषेचं ज्ञान किती आहे आणि त्यांना जे जुजबी मराठी ज्ञान आवश्यक आहे ते आहे का, की ते प्रवाशांशी मराठीतून बोलू शकतात का, आणि त्याप्रमाणे आता आमची कारवाई चालू आहे आणि आम्ही त्यांना नोटीस देतोय ज्यांना येत नाही। काय एकंदरीत नोटीस आहे आणि कशा प्रकारे ती नोटीस बजावण्यात येते? ज्या रिक्षा चालकांना थोडंही मराठी बोलता येत नाही अशा रिक्षा चालकांना आम्ही ही नोटीस देतोय आणि त्यांना असं आवाहन करतोय की तुम्ही फक्त वर्किंग नॉलेज जे आहे मराठी भाषेचं तेवढं शिकून घ्या सध्या, आणि नंतर प्रॅक्टिसने हळूहळू तुम्हाला चांगलं मराठी
नक्कीच बोलता येईल जेव्हा तुम्ही चांगली प्रॅक्टिस कराल. तर हे वर्किंग नॉलेजसाठी आम्ही ह्या नोटीस त्यांना इश्यू करत आहोत.